नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक विषयक कामकाज सुरू करावे। जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी निवडणूक कामकाज आढावा बैठक। आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन सर्व नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक विषयक कामाला लागावे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी दिले। आगामी विधानसभा निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पोलीस उपाधीक्षक गृह अतुल सबनीस, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, नोडल अधिकारी उपस्थित होते। लोकसभा निवडणूक सर्व यंत्रणांनी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडली, त्याच धर्तीवर येणारी विधानसभा निवडणूक ही उत्कृष्टपणे पार पाडावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी रुडी यांनी केल्या। निवडणूक विषयक कामकाज करणाऱ्या मनुष्यबळाला आवश्यक प्रशिक्षण द्यावे, आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी त्यांच्यात जाणीव जागृती निर्माण करावी असे सांगून जिल्हाधिकारी रुडी यांनी दळणवळण व्यवस्थापन, ईव्हीएम व्यवस्थापन, मनुष्यबळ प्रशिक्षण, मतदार यादी, साधनसामुग्री आदी सर्व विषयांबाबत सूचना दिल्या। संजय कुमार सुद्रिक सहकार क्षेत्रात दिशादर्शक काम करतील। शहाजीराव क्षीरसागर जिल्हा उपनिबंधकपदी नियुक्ती झाल्याने केले स्वागत। ग्रामीण भागातून आलेल्या संजय कुमार सुद्रिक यांनी आजवर सहकार क्षेत्रात अतिशय चांगले काम केले आहे। सातारा जिल्ह्यात आता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था म्हणून आता त्यांची दुसरी इनिंग सुरू होत आहे। या पदाच्या माध्यमातून ते सहकार क्षेत्रात निश्चितपणे दिशादर्शक काम करतील असा विश्वास सहकार खात्याच्या राज्यस्तरीय लेखा समितीचे माजी अध्यक्ष तथा कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर यांनी व्यक्त केला। कोरेगाव तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या वतीने क्षीरसागर यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता जिल्हा उपनिबंधकपदी नियुक्ती झाल्याबद्दल संजय कुमार सुद्रिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शाहूराज फाळके, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन शहाजीराव भोयटे, गट सचिव संघटनेचे अध्यक्ष जय हनुमान घाडगे, हिम्मत माने शिंदे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। संजय कुमार सुद्रिक यांनी जिल्ह्यात यापूर्वी सहाय्यक निबंधक म्हणून उत्कृष्ट कामकाज केले आहे। कोरेगाव तालुक्यातील त्यांची कारकीर्द अत्यंत चांगली राहिली आहे। सहकार क्षेत्रातील कुशल प्रशासक आणि तितकाच माणुसकी असलेले अधिकारी म्हणून सुद्रिक ओळखले जातात। सातारा जिल्ह्याची धुरा आता त्यांच्या हातात आली असून ते उत्कृष्टपणे कामकाज करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवतील असा विश्वास सुनील माने यांनी व्यक्त केला। यावेळी सुद्रिक यांनी आगामी काळात सहकार विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती दिली। सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या आसरे गावात रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या आसरे गावामध्ये यावर्षी देखील एक गाव एक गणपती योजना राबवली जात असून जय हनुमान मित्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। बुधवारी सकाळी 11 वाजता झालेल्या या शिबिरास बाळूदादा प्रतिष्ठान आणि लुंबिनी बुद्ध विहार तरुण मंडळाचे विशेष सहकार्य लाभले। या शिबिरात ग्रामस्थ व युवक महिलांनी रक्तदान केले। सरपंच श्रीमती सविता सूर्यकांत सनस, उपसरपंच साहेबराव सनस, माजी उपसरपंच अनिल सनस, ग्रामपंचायत सदस्य रुपेश सपकाळ, सीमा सनस, निशा सागरे, कुंदा महामुनी, माजी सदस्य सिद्धार्थ चव्हाण, लक्ष्मण सनस, नारायण मुंगसे, रामचंद्र सनस, रमेश चव्हाण, शिवाजी सनस, लहू सनस, बबन सनस यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। एकसळे येथून 2 दुचाकींची चोरी। कोरेगाव पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल। कोरेगाव शहरानजीक असलेल्या एकसळे येथे 2 दुचाकींची चोरी झाली आहे। या प्रकरणी 2 वेगवेगळे चोरीचे गुन्हे कोरेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी 7:45 वाजता दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज शिवाजी भोसले या शेतकरी युवकाने फिर्याद दिली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की स्वतःच्या राहत्या घरासमोर उभी केलेली 15,000 रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे। या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक फौजदार विलास ढामाळ तपास करत आहेत। दुसऱ्या घटनेत एकसळे येथील दीपक सुधासिंग भोसले या शेतकऱ्याने फिर्याद दिली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घरासमोर मोकळ्या जागेत उभी केलेली 20,000 रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर दुचाकी ही सुहास धोंडेराम वाघमारे वय 20 राहणार बेरगळवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली व अमोल यल्लाप्पा वाघमारे व यश मानसिंग कुंभार राहणार झरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली यांनी चोरून नेली आहे। या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक फौजदार विलास ढामाळ तपास करत आहेत।